देवाला नाही म्हणत नाही ना तुम्ही, मग झालं. उगाच कशाला कन्फ्युज करताय तुम्ही मला. चला. अरे गाडी कुठे रे? मी थांब म्हटलं ना तुला. तेज प्रताप गाडी थांबवा. ऐकणार नाहीयेस ना तू? ठीक आहे. काय करताय तुम्ही? डोक्यात ठिकाणावर आहे का नाही तुमचं? माझं ठिकाणावरच आहे, तुझं नाहीये. जाते बाई. काय केलं तुम्ही? जागरण गोंधळ घालशील का नाही? घरात एवढं लग्न कार्य झालंय, आपल्या मक्तेदारांची रीत आहे तशी. डावलून कशी चालेल? आणि काही गोष्टींची इच्छा नसली ना तरी कराव्या लागतात. माई माई, पक्षश्रेष्ठींचा फोन येणारच होता. नमस्कार दादा. नमस्ते. नमस्ते माई साहेब. माई, तुमचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. तुम्ही हा सामूहिक विवाह सोहळ्याचा धमाका जोरदार केला बरं. धन्यवाद धन्यवाद. बरं, पुढच्या आठवड्यात स्वतः मंत्री साहेबांनी तुम्हाला मीटिंग साठी बोलवलंय. नक्की येऊ. मंत्री साहेबांना भेटायला आम्ही नक्की येऊ. तुम्हाला, मंत्री साहेबांना, आपल्या पक्षाला, एवढंच काय तर जनतेला आमचं कार्य आवडलं. यातच सगळं आलं बघा. माई, अजून बरंच काय मिळणार आहे तुम्हाला. मिळणार आहे का? आपलंच आहे. पण ही गोष्ट सुद्धा तितकीच खरी आहे माई, की तुमच्या घरी आलेल्या लक्ष्मीने आयत्या वेळी तुमची लाज राखली, सगळं सांभाळून घेतलं. हुशार आहे मुलगी, फार हुशार आहे. असं चालायचंच. बाकी भेटल्यावर बोलूच. बरं. वैद्यचा पायगुण बाकी चांगला आहे. अगं म्हणजे इतके दिवस झाले तू प्रयत्न करतेस, पण पक्षातलं तुला कोणी भावच देत नव्हतं. योग नव्हता ना आला तुझा. आता त्या पोरीमुळे योग जुळून आलाय. तशी गोष्टी जुळवून आणण्यात ती पोरगी पटाईत आहे. लग्नात बघितलंस ना काय झालं ते? मी आलेच, घरात काम आहेत. माई, आता तू बेडकासारखी फुगत फुगत जाशील आणि जेव्हा टम्म फुगशील ना तेव्हा बारीक टाचणी मारून मी तुला धडामदिशी फोडणार. तेव्हा गंमत येईल. मग दिवसभर तुझ्या साम्राज्याची होळी पेटवून बोंब मारत फिरणार. काय केलं तुम्ही? अहो जीव गेला असता आपला. बरं झालं असतं.
निदान इथून सुटका झाली असती माझी. अहो, काय बोलताय तुम्ही, काय बोलताय तुम्ही? हा अहो, पहिल्यांदाच देवदर्शनासाठी चाललोय आपण. जर चांगल्या पद्धतीने पार पाडूया किती. चला बसा गाडीत बसा. चला. मला तुझ्यासोबत कुठेही यायचं नाहीये. तू जा. काय चाललंय तुमचं मला खरंच कळना झालंय. काय एवढी चिडचिड करताय तुम्ही? देवदर्शन नकोसं झालंय का तुम्हाला? अहो, देवदर्शन करणं गरजेचं आहे. चला गाडीत बसा तुम्ही. तू उगाच काही न कळल्यासारखं वागू नकोस. मी ऑलरेडी तुला सगळं स्पष्ट क्लिअर सांगितलंय आणि उगाच ही नाटकं करू नकोस. निघ. हे बघा, हे असं तुम्ही बोट टाकून माझ्याशी बोलू नका. मला नाही आवडत ते. असं कोणी बोलत नाही माझ्याशी. नाही बोलत ना कोणी? आज मी बोलते. माझं काय ते मी बघून घे. तू निघ. ठीक आहे, जातो मी. तुम्ही जा. एकटा कुठे जायचंय तिकडे बघा. तुमचं ठीक आहे. जातो मी. जातो. बघून घ्या म्हणलं तुमचं. आता मी येत नसतो परत. बघा तुमचं तुम्हीच. मला नका फोन करू नंतर. अरे स्टुपिड मवाली. एकही गाडी का नाही दिसत इकडे? काय करू? कॅब बुक करू का? अरे यार, फोन याच्या गाडीत राहिलाय. थोडं पुढे जाऊन बघू का? मक्तेदार आलात काय चालत चालत? हा म्हणजे मांडलं पाहिजे तुम्हाला. ओ दादा, काय गाड्या थांबत नाही काय? हा भूक लागली असेल ना तुम्हाला? काकडी खाणार काय? काकडी? हा म्हणजे पावसात काकडी खाण्याची मजा आहे ना ती कुठंच नाही. म्हणजे एकदम भारी काकडी आहे. खाणार काय? हो हो, एक भारी उखाणा सुचलाय मला. ऐकू काय? ऐका. वैदेही मक्तेदारने केली वाट वाकडी. नीट आहे का? वैदेही मक्तेदारने केली वाट वाकडी. एज ए हजबंड तेज प्रताप ऑफर करतोय काकडी. एक एक भारी सुचत मला. काकडी वाकडी. ओ ओ थांबा की. ओ ओ नाही थांबणार कुठली गाडी. नाही मिळाली तर पायी पायी जाईल. पायी पायी म्हणजे काय चालत जाणार तुम्ही 20 किलोमीटर? आणि ते हॉटेलला काय म्हणजे? नाही
जातात लोक पायी पायी, पण ते देवदर्शनाला जातात हो, हॉटेलला नाही. आणि पायी पायी म्हणजे अनवणी जावं लागते, ते चांगला मनासारखा नवरा मिळावा म्हणून. पण तुम्हाला काय गरज आहे, तुम्हाला ऑलरेडी मनासारखा नवरा मिळालाय. हा काय करताय? गेली तुमची चप्पल. अरे बापरे, काय तुम्ही, चांगला नेमच नाही तुमचा. नाही बरोबर आहे, कबड्डीपट्टू आहात तुम्ही, शार्प शूटर थोडीच. हा एका पायात चप्पल आहे आणि एका पायात चप्पल नाही, मग कसं जाणार तुम्ही चालत? दादा असंच जाणार तुम्ही आता पायी पायी? नेमकी अशी पद्धतच नाहीये. होऊ शकत नाही, म्हणजे तुमच्या नावानं रजिस्टर करून घेऊ ही प्रथा. काय म्हणताय? वैदेही जगताप यांच्या एका पायाच्या चपलेची पदयात्रा, कसं वाटतं ऐकायला? आणि त्याला टॅगलाईन पण देऊ. म्हणजे एका पायात चप्पल घालून जर तुम्ही हॉटेलच्या दर्शनाला गेलात तर तुम्हाला तेज प्रताप मक्तेदार सारखा चांगला नवरा मिळेल. कसं वाटतंय ऐकायला? बरं वाटतंय ना? काय म्हणताय? ओ अरे हो, दुसरी पण चप्पल गेली तुमची. काय म्हणजे खरंच तुमचा काही नेम नाही. तुमचा नेम म्हणजे तुमचा एकच नेम चांगला बसला, आणि तो इथं डायरेक्ट आर पार. आता अनवणी झाल्या. तुम्हाला म्हणलं ना, अनवणी देवदर्शनाला जायचं असतं, हॉटेलला नाही. आता एकच ऑप्शन आहे तुमच्याकडे. ही गाडी जातीये थेट देवदर्शनाला. आता तुम्ही ठरवा, हे असं अनवाणी चालत हॉटेलला जायचं, काय गाडीत बसून देवदर्शनाला यायचं? बघा, विचार करा. की बड़ी हो, खान की बड़ी हो. घ्या काकडी खावा. घ्या घ्या, लांब जायचंय, भूक लागल. घ्या. तायडे, अगं तायडे, चल खाऊन घे थोडस. हा तायडे, चल खाऊन घे. हा सकाळपासून काही खाल्लेलं नाहीस ना? आज का नाही मी तुला माझ्या हाताने भरवणार आहे. हा कर बघू. तायडे, अगं खा की. हा कालपासून काही खाल्लं नाहीयेस, पिल्लं नाहीयेस. हा बोल की काहीतरी. हे बघ, अगं असं गप गप राहून कसं चालेल?
तू अशी गप राहिलीस ना मला कस तरीच होतंय बघ. ते 2 दिवसात ना घराचा परत चेहरा मोहराच बदलून गेलाय ग. सगळा आनंद उत्साह सगळाच निसटून गेलाय. ए तायडे, तुला माझा राग आलाय का ग? नको बोलू माझ्याशी, नको बोलू. वैदूशी बोलशील? वैदूशी बोला. थांब, वैदूशी बोल. काय झालं? कोणाचा फोन आहे? आई बोल ना. ए वैदू अगं, आई तू तू रडतेस का? वैदू अगं, तायडे बघ ना, तू कुणाशी काहीच बोलणं झाली. सकाळपासून काही खाल्लेलं नाही, पिलेलं नाही. तू बोलतेस का तिच्याशी? तू बोल तिच्याशी एकदा. एकदा बघ. ए ए ए तायडे, हे बघ वैदू बघ काय बोलते. हा ताई काय झालंय? बघणारही नाहीयेस का माझ्याकडे? का काही खात नाहीयेस तू? हे बघ, जर जर तू काही खाल्लं नाहीस ना तर मला, आईला, पप्पांना खूप त्रास होईल. असं अन्नावर राग काढू नये. तायडे बोल की ग. बघितलंस वैदू का अशीच बसली कधीपासनं, कुणाची काही बोलत नाहीये, काही खात पित नाहीये. वैदू मला काही कळत नाहीये अगं, मला काही सुधारणा झालंय, कशात लक्ष लागत नाहीये. तू बोल ना तिच्याशी. दे 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 तिला फोन, मी बोलते. दे. तायडे, आई माझ्याकडे बघ. नाही खाणार आहेस तू? तू माझंही ऐकणार नाहीयेस का? ठीक आहे, तू जर काही खाणार नशील ना तर मी आत्ताच्या आत्ता घरी येते. मी सगळं सोडून घरी येणार आहे. गाडी काढ, आपल्याला जायचंय परत रमावतीत. नाही नको येऊस तू, मी खाते. हे सगळं त्या परेशच्या बाबांमुळे झाले. त्याला पुरता मारायला पाहिजे होता मी तिथेच. नाही म्हणजे तशी थोडीफार चूक माझी पण आहे. मी जरा थोड्या वेगळ्या पद्धतीने हँडल करायला पाहिजे होतं सिच्युएशन. पण तुम्ही नका काळजी करू, मी करीन सगळं व्यवस्थित पहिल्याच. आणि हा आपला शब्द आहे, आणि आपला शब्द म्हणजे गाडी काढ. काय म्हणलं? गाडी काढ. तुला काय वाटलं पुष्पा? त्या पोरीचं तेजा संघ लग्न लावलं तर तुलाही मोठी बाजी मारलीस. अगं उलट माईसाठी खणलेल्या खड्ड्यामध्ये तू चौथा पडली. बघितलं ना तू, ती पोरगी आली म्हणून त्या माईची आबरू वाचली. आता तर तिला मुंबईवरनं पक्षश्रेष्ठींचे फोन यायला लागले. त्या मंत्री साहेबांना भेटायला निघालीये. हे लग्न म्हणजे माईची हार नाही, सौतावर केलेला वार आहे. तुमचं चालणं बंद झालंय तसं दिसायलाही बंद झालंय का पुष्पा? जे मला दिसतंय ना कोणालाच दिसत नाही. म्हणजे आता काय शिस्त आहे तुझ्या डोक्यात? शिस्त आहे ना, बरंच काही शिस्त आहे. तुम्ही फक्त कुंपणावर बसून मजा बघा.
राम चला उतरा आता, गाडी इथपर्यंतच येते, इथून पुढे चालत जावं लागेल. चला या. ओ म्हणलं चला या आता, उतरा या. हो उतरा. अहो एवढ्या लांब देवदर्शनासाठी आलोय आपण, देवाला नाही म्हणायचं नसतं. चला या उतरा. उतरा म्हणतोय ना. जाऊन ये, मी थांबते इकडेच. बघा मला माहितीये तुम्ही स्नेहाताईंचा विचार करताय, परत देवाकडे त्यांच्यासाठी तरी चला. या बरं उतरा खाली या. थांबा थांबा. काय काय करतोस? चला उगाच तमाशे करू नकोस. खाली सोड मला. शांत व्हा तुम्ही. खाली सोड मला म्हटलं ना. सोड खाली. अहो काय कर. अहो थांब. अहो एवढं ओ मावशी काय हसायला काय झालं तुम्हाला? अहो लग्नाची बायको आहे माझ्या, काय पळवून नाही आणलंय. बघा मंगळसूत्र आहे गळ्यात त्यांच्या, ते चप्पल तुटली त्यांची. काय जरा लाजतात जरा मी पण ना, म्हणजे ओ अहो ते हसले म्हणून काय झालं, एवढं नाही मनावर घ्यायचं. चला या उचलतो तुम्हाला. मला आहेत 2 पाय, मी जाईन स्वतः. हा अहो झालं, चालून झालं. चला आता काही बोलू नका. अनवानी फिरताय, पायात काय टोचलं असतं तर केवढ्याला पडलं असतं ती. हा आता कुठे जाऊ नका. नाही जरी गेला तरी परत आणून बसवेन तुम्हाला इथं, चालेल का तसं? ज्यूस बीस काय आणू काय? मुला अक्कल नको शिकवू. हो का? ओके. अक्कल असलेल्याला अक्कल शिकवली जाते. एक मिनिट तुला काय म्हणायचंय? हे म्हणजे तुला काय म्हणायचंय? काय मी काय मंद आहे, मूर्ख आहे मी? एक मिनिट, मी काहीच म्हणत नाही, सगळं तूच म्हणतोस. ऐक नीट ऐक, कोण म्हणते कोणाला? तू हे नेहमी करतेस. हा तुझं गेम आहे आणि आम्हाला नंतर कळतो. हाच तर प्रॉब्लेम आहे ना, की तुला सगळं नंतर कळतं. आता कळलं ना कोणाला जास्त अक्कल आहे. तू ऐकतो का? हा ऐकतोय का? ऐकतो का आमचं? ऐकतोय म्हणजे नाही, म्हणजे तसं काय ऐकलं नाही, म्हणजे असं मुद्दामून ऐकलं नाही, ते असं कानावर पडलं. थोडं पडलं ना. तू सांग कोणाचं बरोबर आहे? हा सांग. काय अरे भांडण कोणाचं बरोबर आहे? मुद्दाच माहित नाही ना. तुम्ही कशामुळे भांडताय तर मुद्दाच माहित नाही. ते कसं झालं माहितीये का, पहिलीच ऍडमिशन झाली नाही आणि 100 मार्काचा पेपर समोर आला, असं झालं ते. पीजे बघितलं का, मी एकटाच नाही मारत, सगळेच मारतात. ही तुझी स्टाईलच आहे ना, पण तुला इम्प्रेशन मारायचं असतं कारण. आणि इम्प्रेस करण्याच्या नादात कुठल्याही पातळीला जातात लोक. करेक्ट. ओ काय बोलताय तुम्ही? हा काय बोलताय तुम्ही? म्हणजे प्रयत्नांना काही इम्पॉर्टन्सच नाही काय? बरोबर आहे. नाही नाहीच आहे, बिलकुल नाहीये. नाही आता काय, मला आवडत नाही देवदर्शनाला यायला, पण मी हिच्यासाठी आलोय. पण माझ्या या एफर्ट्सना ना काही इम्पॉर्टन्सच नाही. एफर्ट्स? हा काय एफर्ट्स? बेसिक गोष्टी एवढं तर तू केलंच पाहिजे. आणि देवदर्शनात काय तू सगळीकडे यायला पाहिजेस माझ्या बरोबर. हे मला तुमचं पटलंय मॅडम.
नाही म्हणजे आपल्या माणसांचं मन आपण राखलंच पाहिजे. एक्झॅक्टली. खरंय तुमचं, पटलंय मला तुमचं, 100% पटलंय. काय 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 पटलंय भाऊ तुला? नाही काय काय पट ओ मॅडम, नाही काय मी आलोय ना हिच्या बरोबर, आलोय ना हिच्यासाठी. मग हिने मला साधं थँक्यू नको का म्हणायला? हा से थँक्यू. पक्का काय मारतो? से ना थँक्यू. नाही एक्झॅक्टली, यू आर ऍब्सोल्युटली राईट. हेच म्हणणं आहे माझं पण. तुला माहितीये हा मला इकडे जबरदस्ती घेऊन आलाय. हो जबरदस्ती काय, जबरदस्ती काय वाटेल लोकांना? हा अहो लग्न झालंय आपलं, रीतसर लग्न झालंय, मग देवदर्शन करायला नको काय? हा तुम्हाला तर माहितीच आहे ना, देवदर्शन केल्याशिवाय दुसरं काय करता येत नाही.